तर मित्रांनो, ग्रे मार्केट ट्रेड या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत उद्याची जी काही वीकली एक्सपायरी त्या वीकली एक्सपायरीला आपण बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीने ट्रेड करू शकतो. त्यासोबत निफ्टीची पण उद्या वीकली एक्सपायरी, कारण की 15 ऑगस्ट असल्यामुळे सुट्टी आहे. ओव्हरऑल मार्केट बंद असणार आहे. त्यामुळे मार्केटमध्ये जी काही निफ्टीची गुरुवारची एक्सपायरी ती आता उद्या बुधवारीच होणार आहे. त्यामुळे उद्या मार्केटमध्ये निफ्टी आणि बँक निफ्टीची एक्सपायरी आहे. तर निफ्टीची एक्सपायरी एक दिवस अगोदर आली, कारण की गुरुवारी 15 तारखेला 15 ऑगस्ट निमित्त सुट्टी आहे. त्यामुळे उद्याच निफ्टीची वीकली एक्सपायरी होणार आहे. त्यामुळे मार्केटमध्ये उद्या व्हॉलेटिलिटी असण्याची शक्यता आहे, कारण की जर तुम्ही दोन्ही इंडायसेसची जर एक्सपायरी एका दिवशी आली तर मार्केटमध्ये कुठं ना कुठं मोठ्या पोझिशन ॲडजस्ट होत असतात. त्यामुळे मार्केटमध्ये उद्या तुम्हाला एक व्हॉलाटाईल मार्केट बघणं अपेक्षित आहे किंवा व्हॉलाटाईल मार्केट दिसणं अपेक्षित आहे. त्यामुळे उद्याच्या ट्रेडिंग सेशनला आपण कशा पद्धतीने निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये ट्रेड प्लॅन करायचं आहे याची सविस्तर चर्चा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. जर तुम्ही आजच्या सेशनमध्ये जर निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी कोणाला जरी ऑब्झर्व केलं तर ओव्हरऑल ब्रॉडर मार्केटमध्ये आपल्याला सेलिंग बघायला मिळते. निफ्टीमध्ये जर सेलिंग बघितला तर 208 अंकांचं सेलिंग आहे. निफ्टी हा 24,139ला क्लोज झाला आहे. निफ्टीनं 24,122 ही लेवल होल्ड केलेली आहे. बँक निफ्टी जर विचार केला तर बँक निफ्टीने 49,800 ही लेवल होल्ड केली आहे. पण जी काही 50,000 ही महत्त्वाची लेवल होती, ह्या लेवलच्या खाली बँक निफ्टीनं क्लोजिंग दिले. बँक निफ्टीमध्ये कम्पॅरेटिव्हली निफ्टीपेक्षा जास्त सेलिंग होतं. तर बँक निफ्टीमध्ये जवळजवळ 750 अंकांचं सेलिंग झाले. तर तुम्ही फिन निफ्टीचा विचार केला तर फिन निफ्टीमध्ये पण एक जबरदस्त सेलिंग आजच्या सेशनमध्ये आपल्याला बघायला मिळाले. तर फिन निफ्टी 22,596ला क्लोज झाला आहे. तर उद्या मार्केटमध्ये काय आहे की बँक निफ्टी आणि निफ्टीची एक्सपायरी आहे. जर तुम्ही बँक निफ्टीला 1 आवर टाइम फ्रेमवरती जर ऑब्झर्व केला तर बँक निफ्टीमध्ये तुम्हाला एक प्राइस ॲक्शन बघायला मिळेल. मार्केट सध्या सेल ऑन राईजचं मार्केट आहे. मार्केटमध्ये जरी बाय ऑन डिप तुम्ही करत असाल तर ठराविक वेळेनंतर मार्केटमध्ये सेलिंग यायला चालू होतं. त्यामुळे जर तुम्ही बाय ऑन डिप करत असाल तर वेळच्या वेळी प्रॉफिट बुकिंगवरती लक्ष द्या. मोठ्या रॅलीसाठी थांबू नका. जर डिसेंट असं प्रॉफिट जर तुम्हाला मिळत असेल तर त्या प्रॉफिटमधून तुम्ही कधीही बाहेर पडलेलं चांगलं. तर जर तुम्ही बँक निफ्टीचा चार्ट जर 1 आवर टाइम फ्रेमवरती जर ऑब्झर्व केलं तर बँक निफ्टीमध्ये जे काही इलेक्शन रिझल्ट होते त्या इलेक्शन रिझल्टला जे सेलिंग आलं त्यानंतर बँक निफ्टीनं रिकव्हरी केली. ओके, जर रिकव्हरी करताना बँक निफ्टीनं जे काही प्राइस ॲक्शन केलं ते पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन केलं तर बँक निफ्टीनं 49,600 ते 50,200 हा जो काही एरिया आहे तर ह्या एरियामध्ये जवळजवळ एक आठवडाभर ट्रेडिंग केलं आणि त्यानंतर मार्केटमध्ये आपल्याला हायर साईडला एक रॅली बघायला मिळाली. त्यानंतर बँक निफ्टी हायर साईडला गेलेला. तर बँक निफ्टी आता त्या एरियामध्ये आलेला आहे, म्हणजे 49,600 ते 50,200 हा जो काही एरिया आहे तर ह्या एरियामध्ये आता बँक निफ्टी काय करतोय, ट्रेड करतोय. त्यामुळे तुम्हाला बँक निफ्टीमध्ये ह्या एरियामध्ये काळजीपूर्वक ट्रेडिंग प्लॅन करणं गरजेचं आहे, कारण की हा एक ट्रॅपिंग झोन असू शकतो. मार्केट जोपर्यंत ह्या एरियामध्ये आहे म्हणजे 50,200 ते 49,600 ही जी काही 500-600 पॉईंटची रेंज आहे ही एक मार्केटसाठी व्हॉलाटाईल रेंज आहे. ह्या रेंजमध्ये मार्केट तुम्हाला ट्रॅप करू शकतं. हायर साईडला ह्या ट्रेंड लाईनचा रेजिस्टन्स आहे, लोअर साईडला मल्टिपल सपोर्ट आहेत. प्रत्येक खालच्या लेवलला मार्केटमध्ये सपोर्ट आहेत. त्यामुळे मार्केट जरी पडायचं असेल तर मार्केट स्लो आणि स्टेडीली पडेल. मार्केट एक प्राइस ॲक्शन बिल्ड करून पडेल. त्यामुळे मार्केटमध्ये ॲग्रेसिव्हली पुट ऑप्शनचा विचार करू नका. ॲग्रेसिव्हली पुट ऑप्शन तुम्हाला कधी बाय करायचा आहे, जर मार्केट 49,600च्या खाली कंटिन्युअसली ट्रेड करायला चालू झालं, कंटिन्युअसली क्लोज व्हायला चालू झालं तरच तुम्हाला पुट ऑप्शनचा विचार करायचा आहे. आणि 50,200 ही बँक निफ्टीसाठी शॉर्ट कव्हरिंग रॅलीसाठी खूप महत्त्वाची रॅली आहे. म्हणजे 50,000च्या वरती जर बँक निफ्टी कंटिन्युअसली क्लोज करायला चालू केला, 50,055, 50,100 ही कंटिन्युअस लेवल होल्ड केली आणि त्यानंतर जर 50,222च्या वरती जर बँक निफ्टी गेला तरच बँक निफ्टीमध्ये एक शॉर्ट कव्हरिंग रॅली बघायला मिळू शकेल. त्यावेळेस बँक निफ्टी परत 50,500, 50,700, 900 ह्या लेवलकडे ट्रेड करताना दिसू शकतो. त्यामुळे तुम्हाला बँक निफ्टीमध्ये ट्रेड प्लॅन करताना गडबड करायची नाही. बँक निफ्टीमध्ये 500-600 पॉईंटची रेंज एक व्हॉलाटाईल रेंज आहे, ट्रॅपिंग रेंज आहे. त्यामुळे तुम्हाला मार्केटमध्ये जर तुम्ही ट्रेड प्लॅन केला तर तुम्ही तुमच्या रिस्क रिवॉर्ड रेशो सकट ट्रेड करणं गरजेचं आहे. तर बँक निफ्टी जे काही क्लोजिंग आहे ते क्लोजिंग मिळालं 49,853च्या वरती. तर बँक निफ्टीसाठी उद्या सकाळच्या सेशनमध्ये जी काही महत्त्वाची रेंज असणार आहे किंवा जी काही महत्त्वाची लेवल असणार आहे ती 49,722. तर 49,722च्या खाली जर बँक निफ्टी ट्रेड करायला चालू झाला तर बँक निफ्टी मे बी 49,655 पर्यंत पहिला येऊ शकतो. त्यानंतर जर 49,655 ही लेवल जर लोअर साईडला ब्रेकडाऊन केली तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला एक एक्सटेंडेड सेलिंग बघायला मिळू शकतं. त्यावेळेस बँक निफ्टी तुम्हाला या लेवलपर्यंत बघायला मिळू शकतो, जी की बँक निफ्टीची महत्त्वाची लेवल आहे ती आहे 49,378. म्हणजे 49,600 ही लेवल जर बँक निफ्टीला होल्ड नाही झाली, उद्याच्या सेशनमध्ये बँक निफ्टी फ्लॅट किंवा स्लाइटली गॅपडाऊन ओपन झाला, 49,722च्या खाली कंटिन्युअसली ट्रेड करायला चालू झाला, 49,655, 49,600 जर ही लेवल होल्ड नाही झाली तर बँक निफ्टीमध्ये एक 200 ते 250 पॉईंटचं एक्सटेंडेड सेलिंग तुम्हाला बघायला मिळू शकतं. त्यामुळे बँक निफ्टीमध्ये जर ॲग्रेसिव्हली पुट ऑप्शन बाय करायचं असेल तर 49,655च्या खाली बँक निफ्टीनं एखादी 5 किंवा 15 मिनिटची कॅन्डल क्लोज केली तर तुम्ही त्यावेळेस बँक निफ्टीमध्ये ॲग्रेसिव्हली पुट ऑप्शनचा विचार तिथं करू शकता. त्यावेळेस बँक निफ्टी तुम्हाला 49,400, 49,222 ह्या लेवलकडे ट्रेड करताना दिसू शकतो. तर बँक निफ्टीमध्ये जर तुम्हाला कॉल ऑप्शन जर विचार करायचा असेल तर
50,055 ही एक बेस्ट लेवल आहे. 50,055च्या वरती जर बँक निफ्टी कंटिन्युअसली ट्रेड केला तरच तुम्हाला कॉल ऑप्शनचा विचार करायचा आहे. त्यावेळेस तुम्हाला तुमचा स्टॉप लॉस ट्रेल करणं गरजेचं आहे. आणि शॉर्ट कव्हरिंग रॅली जर विचार करायचा असेल, शॉर्ट कव्हरिंग रॅली जर यायची असेल तर 50,255 ही बँक निफ्टीसाठी महत्त्वाची लेवल आहे. ह्या लेवलच्या वरती तुम्हाला बँक निफ्टीमध्ये एक शॉर्ट कव्हरिंग रॅली बघायला मिळू शकते. जर उद्या मार्केट फ्लॅट ओपन झालं, तर फ्लॅट ओपन झालं तर तुम्हाला 49,722च्या खाली पुट ऑप्शनचा विचार करायचा आहे. त्यावेळेस मार्केटमध्ये थोडं आपल्याला सेलिंग बघायला मिळेल. 49,722च्या खाली कंटिन्युअसली मार्केटनं ट्रेड केलं, 49,600च्या खाली परत मार्केट गेलं तर त्यावेळेस तुम्ही अजून जी काही तुमची क्वांटिटी ती क्वांटिटी तुम्ही वाढवू शकता. जर मार्केट फ्लॅट ओपन झालं, मार्केट फ्लॅट ओपन होऊन जर 49,655 जर मार्केटनं सपोर्ट घेतला आणि जर सपोर्ट घेऊन जर एखादी हॅमर कॅन्डल तयार केली आणि हॅमरच्या वरती जर मार्केट कंटिन्युअसली ट्रेड करायला चालू झालं, त्याच्यासोबत HDFC बँक असेल, ICICI बँक असेल आणि SBI ह्या 3 बँकांनी जर पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन बिल्ड करून जर डे हायच्या वरती जर कंटिन्युअसली ट्रेड करायला चालू केलं तर तुम्हाला बँक निफ्टीमध्ये एक शॉर्ट कव्हरिंग रॅली 49,655 ह्या लेवलपासून हायर साईडला बघायला मिळू शकते. त्यावेळेस बँक निफ्टी 49,800 परत 50,000 50,200 ह्या लेवलकडे स्लो आणि स्टेडीली जाताना दिसेल. मार्केटमध्ये हायर साईडला मार्केट ज्यावेळेस जाईल त्यावेळेस मार्केटमध्ये तर सेलर्स ॲक्टिव्ह होणार आहे. त्यामुळे जर तुम्ही कॉल ऑप्शनचा विचार करणार असाल तर तुम्हाला तुमचं प्रॉफिट ट्रेल करणं गरजेचं आहे, स्टॉप लॉस ट्रेल करणं गरजेचं आहे किंवा प्रॉफिट वेळच्या वेळी बुक करणं तिथं गरजेचं आहे. त्यामुळे जर 49,666च्या जवळ जर मार्केटमध्ये जर एखादी हॅमर कॅन्डल तयार झाली, एखादी बुलिश एनगल्फिंग कॅन्डल तयार झाली, त्यावेळेस तुम्ही मार्केटमध्ये कॉल ऑप्शनचा विचार करू शकता. जर मार्केट कंटिन्युअसली लोअर लो फॉर्मेशन करत गेलं तर तुम्ही पुट ऑप्शनचा विचार करा. तुमच्या रिस्कनुसार, तुमच्या रिवॉर्डनुसार तुम्ही तिथे तुमचे स्टॉप लॉस तुमचे स्टॉप लॉस तिथं काय करू शकता, तिथं ट्रेल करू शकता. जर मार्केट फ्लॅट ओपन न होता गॅप डाऊन ओपन झालं, जर मार्केट डायरेक्ट 49,600च्या खाली जर ओपन झालं तर मार्केटसाठी जी काही महत्त्वाची लेवल आहे ती 49,500. जर 49,500च्या खाली गॅप डाऊन ओपनिंग नंतर जर हॅमर कॅन्डल तयार केली तर तुम्ही मार्केटमध्ये इथे एक शॉर्ट कव्हरिंग रॅलीची विचार करू शकता. किंवा 49,500च्या दरम्यान जर मार्केटनं गॅपडाऊन ओपनिंग दिलं, एखादी रेंज तयार केली आणि रेंज तयार करून जर लोअर साईडला गेलं तर मार्केटमध्ये तुम्हाला एक जबरदस्त सेलिंग बघायला मिळू शकतं. त्यामुळे मार्केटमध्ये कशा पद्धतीने गॅपडाऊन ओपनिंग होतं, कशा पद्धतीने प्राइस ॲक्शन होतं ह्याच्यावरती ट्रेड प्लॅन करणं तिथं सोयीस्कर ठरेल. जर मार्केट फ्लॅट किंवा गॅपडाऊन ओपन होण्यापेक्षा गॅपअपच ओपन झालं, जर मार्केट गॅपअप ओपन झालं तर मार्केटमध्ये जे काही रिटेल ट्रेडर आहेत, ऑप्शन ट्रेडर आहेत, त्यांच्यामध्ये कन्फ्युजन होईल. कारण की मार्केटमध्ये लोअर लो फॉर्मेशन होत मार्केट खाली आले, मार्केट गॅपअप ओपन झालं तर मार्केटमध्ये काय करावं हे त्यांच्यामध्ये काय होईल, प्रॉब्लेम येईल. त्यामुळे मार्केट जर गॅपअप ओपन झालं आणि मार्केटनं जर 50,000 ही लेवल होल्ड केली, स्पेशली 50,055 आणि त्यानंतर जर 50,055 लेवल होल्ड करून जर डे हायच्या वरती जर कंटिन्युअसली ट्रेड करायला चालू झालं तर एक शॉर्ट कव्हरिंग रॅली 50,200 ह्या लेवलपर्यंत तुम्हाला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळू शकते. त्यामुळे तुम्हाला बँक निफ्टीमध्ये अशा पद्धतीनं गॅपअप ओपनिंग नंतर ट्रेड प्लॅन करायचा आहे. तर आयडियल सिच्युएशन काय असणार आहे, मार्केट फ्लॅट ओपन व्हायला पाहिजे, फ्लॅट ओपन होऊन मार्केटने एक रेंज तयार करायला पाहिजे आणि ती रेंज लोअर साईडला ब्रेकडाऊन करायला पाहिजे. मार्केट फ्लॅट ओपन व्हायला पाहिजे, रेंज तयार करायला पाहिजे, ती रेंज लोअर साईडला जर ब्रेकडाऊन केली तर मार्केटमध्ये एक जबरदस्त आपल्याला कॉल ऑप्शन पुट ऑप्शनमध्ये एक जबरदस्त ट्रेड बघायला मिळू शकतो. त्यामुळे तुम्हाला मार्केटला वॉच करायचं 49,600च्या खाली, त्यावेळेस तुम्ही 49,600चा पुट ऑप्शन तिथं ट्रेड करू शकता. जर तुम्हाला हिरो झिरो प्लॅन करायचा असेल तर 49,600 लोअर साईडला खूप महत्त्वाची लेवल आणि हायर साईडला 50,055 किंवा जे काही सेफ ट्रेडर आहेत त्यांनी 50,200च्या वरती जरी ट्रेड प्लॅन केला तर तुम्हाला तिथे एक चांगला हिरो झिरो ट्रेड बघायला मिळू शकतो. त्यामुळे तुम्हाला ह्या दोन लेवलवरती वॉच करणं गरजेचं आहे. तर आता बघूया आपण निफ्टीमध्ये ट्रेड प्लॅन कसा करू शकतो, कारण की निफ्टीची पण उद्या वीकली एक्सपायर आहे. जर तुम्ही निफ्टीचा चार्ट बघितला तर निफ्टीमध्ये जो काही स्ट्रॉंग सपोर्ट आहे तो आहे 23,900च्या दरम्यान. तर 23,900च्या वरती जोपर्यंत निफ्टी असेल तोपर्यंत निफ्टीमध्ये ॲग्रेसिव्हली सेलिंग करू नका. निफ्टीमध्ये इथं जे काही सेलिंग येईल ते स्लो अँड स्टेडीली येईल. 23,900च्या खाली जर निफ्टी ट्रेड करायला चालू झाला तर निफ्टीमध्ये एक ॲग्रेसिव्हली सेलिंग बघायला मिळू शकतं. त्यावेळेस निफ्टी तुम्हाला या लेवलपर्यंत येताना दिसू शकतो, म्हणजे 23,650 या लेवलपर्यंत निफ्टी येऊ शकतो. त्यामुळे निफ्टी उद्या फ्लॅट ओपन झाला, फ्लॅट ओपन होऊन जर निफ्टीनं 24,105 ते 23,900 ह्या 100 पॉईंटच्या रेंजमध्ये जर ट्रेड कंटिन्युअसली केला आणि जर ही लेवल दुपारनंतर जर लोअर साईडला ब्रेकडाऊन केली तर निफ्टीमध्ये एक जबरदस्त सेलिंग बघायला मिळेल. त्यावेळी तुम्हाला निफ्टीमध्ये जो काही 23,900चा पुट ऑप्शन आहे तो पुट ऑप्शन तुम्हाला ते एक जबरदस्त तुम्हाला एक तिथं रिटर्न जनरेट करून देऊ शकतो. त्यामुळे 23,900च्या खाली जर कंटिन्युअसली निफ्टी ट्रेड करायला चालू झालं तर निफ्टीमध्ये एक जबरदस्त सेलिंग पॉसिबल आहे. पण निफ्टी जर विचार केला तर निफ्टी सध्या क्लोज झालेला आहे ते 24,139ला. तर 24,139 ते 23,000 म्हणजे ऑलरेडी जवळजवळ 23,900 म्हणजे ऑलरेडी जवळजवळ मार्केटमध्ये एक 100 ते 150 पॉईंटची रॅली होणार आहे. त्यामुळे तुम्हाला इथं प्रीमियम स्लो वाढताना दिसतील. त्यामुळे जर तुम्ही रिस्क रिवॉर्ड रेशोनुसार जर ट्रेड केला तर तुम्ही इथे एक जबरदस्त मार्केटमध्ये ट्रेड प्लॅन बनू शकतो. जर ॲग्रेसिव्हली जर कॉल ऑप्शनचा विचार करायचा असेल किंवा शॉर्ट कव्हरिंग रॅली जर निफ्टीमध्ये यायची असेल तर निफ्टीला
24,234 वरती कंटिन्युअसली ट्रेड करणं गरजेचं आहे. 24,234 वरती निफ्टी जर फ्लॅट ओपन होऊन जर कंटिन्युअसली ट्रेड करायला चालू झालं तर निफ्टीमध्ये 24,396 हे टार्गेट असेल. त्यानंतर 24,500 पर्यंतचा टार्गेट तुम्हाला निफ्टीमध्ये बघायला मिळेल. तर 24,500च्या वरती जर निफ्टी गेला तर एक जबरदस्त शॉर्ट कव्हरिंग जो काही इथं गॅप क्रिएट झाला तो गॅप फिल करायचं काम निफ्टी करू शकतो. त्यामुळे तुम्हाला निफ्टीमध्ये काय करायचं आहे, ह्या लेवलकडे वॉच करायचा आहे. त्यामुळे जर निफ्टीमध्ये जर 0-0 ट्रेड प्लॅन करायचा असेल तर 24,255च्या वरती कॉल ऑप्शनचा विचार करा. दुपारी 12:30-1 नंतर जर निफ्टीनं 23,900 ही लेवल जर होल्ड नाही केली तर 23,900च्या खाली जर निफ्टी ट्रेड करायला चालू झाला तर तुम्ही तिथं पुट ऑप्शनचा विचार करू शकता. जर निफ्टी फ्लॅट ओपन नव्हता, गॅप अप ओपन झाली, गॅप अप कुठं ओपन झाली, 24,200च्या दरम्यान ओपन झाली. जर ह्या दरम्यान जर एखादा निगेटिव्ह कॅन्डल जर तयार केली तर तुम्ही निफ्टीमध्ये पुट ऑप्शनचा विचार करा, किंवा एखादी रेंज तयार करून जर निफ्टी लोअर साईडला आली तर पुट ऑप्शनचा विचार करा. त्यावेळेस तुम्हाला निफ्टीमध्ये परत काय होईल, या लोअर साईडला निफ्टी 24,000 23,900 याकडे येताना दिसू शकतं. जर निफ्टीमध्ये कॉल ऑप्शन विचार करायचा असेल तर निफ्टी गॅप अप नंतर कंटिन्युअसली अर्धा तास ही लेवल होल्ड करायला पाहिजे. तर अर्धा तास ही लेवल होल्ड केली तर निफ्टीमध्ये शॉर्ट कव्हरिंग रॅली आपल्याला पॉसिबल आहे. त्यामुळे तुम्हाला गॅप अप नंतर निफ्टीमध्ये अशा पद्धतीनं ट्रेड प्लॅन करणं गरजेचं आहे. जर निफ्टी फ्लॅट किंवा गॅप अपच्या ऐवजी गॅप डाऊन ओपन झाला तर गॅप डाऊन ओपनिंग नंतर ॲग्रेसिव्हली पुट ऑप्शनचा विचार करू नका, कारण की जर ह्या लेवलला निफ्टीमध्ये जर पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन तयार झालं तर निफ्टीमध्ये एक शॉर्ट कव्हरिंग रॅली बघायला मिळू शकते. म्हणजे गॅप डाऊन ओपनिंग नंतर जर पहिल्या 5 किंवा 15 मिनिटाची कॅन्डल हॅमर तयार झाली तर तुम्ही ह्या हॅमरच्या हायच्या वरती एक जबरदस्त कॉल ऑप्शनसाठी ट्रेड प्लॅन करू शकता. त्यावेळेस तुम्हाला निफ्टीमध्ये एक जबरदस्त हायर साईडला कॉल ऑप्शनमध्ये एक जबरदस्त ट्रेड बघायला मिळू शकतो. त्यामुळे जर पहिल्या गॅप डाऊन ओपनिंग नंतर जर पहिली 5 किंवा 15 मिनिटाची जर हॅमर कॅन्डल तयार केली, त्या हॅमर कॅन्डलच्या लोला स्टॉप लॉस लावा. हायच्या वरती जर क्लोजिंग मिळालं तर तिथं कॉल ऑप्शनचा विचार करा. त्यावेळेस तुम्हाला परत मार्केट 24,200 ह्या लेवलकडे ट्रेड करताना दिसू शकतं. त्यामुळे मार्केट कसं ओपन होतं, कुठं ओपन होतं हे बघणं खूप गरजेचं आहे. 0-0 लेवल असणाऱ्या निफ्टीमध्ये 24,255च्या वरती कॉल ऑप्शनचा विचार करा आणि 23,922च्या खाली तुम्ही पुट ऑप्शनचा विचार निफ्टीमध्ये करू शकता. तर मित्रांनो, उद्या दोन्ही इंडायसेसची एक्सपायरी एकत्र आहे, त्यामुळे मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी असू शकते किंवा मार्केट पूर्ण दिवस साइडवेज असू शकतं. त्यामुळे मार्केटमध्ये छोट्या लॉटवरती काम करा, रिस्क रिवॉर्ड रेशोवरती काम करा, स्टॉप लॉस प्रॉपर ठेवा, रिवॉर्ड पण प्रॉपर ठेवा. तर अशा पद्धतीने तुम्हाला मार्केटमध्ये काम करायचं आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.